नमस्कार मंडळी, स्वागत आहे रँकर्स बायोलॉजी या मराठी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती, जिथे तुम्हाला नीटचा अभ्यास मराठी माध्यमातून करायला मिळणार आहे. तर आजचा आपला टॉपिक आहे द पिट्युटरी ग्लँड. पिट्युटरी ग्लँड हे नाव मुळातच एंडोक्राईन ग्लँडमध्ये खूप मोठं आहे आणि खूप महत्त्वाचं आहे. का तर पिट्युटरी ग्लँडला मदर ऑफ एंडोक्राईन ग्लँड असं म्हणलं जातं. मदर ऑफ एंडोक्राईन ग्लँड, आता एवढं मोठं नाव, एवढे इम्पॉर्टन्स का या ग्लँडला, तर हे आपण यात पाहणार आहोत. आपल्याला माहिती आहे की एंडोक्राईन ग्लँड ही डक्टलेस ग्लँड आहे, जिचं सिक्रेशन डायरेक्ट ब्लडमध्ये होतं आणि ते जे सिक्रेशन करतं त्याला हार्मोन्स असं म्हणतात. हार्मोन्स हे काय आहे? नॉन न्यूट्रियंट मेसेंजरचं काम करतं हार्मोन्स, आणि ते खूपच कमी प्रमाणात सिक्रेट होतं. ठीक आहे. तर आता हे पिट्युटरी ग्लँड ही मदर ऑफ ऑल एंडोक्राईन ग्लँड आहे असं का म्हणलं जातं, हे आपण इथे अभ्यास करणार आहोत. पिट्युटरी ग्लँडला मराठीमध्ये पीयूषिका ग्रंथी असं म्हणलं जातं. तुम्ही पीयूषिका ग्रंथीबद्दल या अगोदर माहिती पाहिली असेल, पण आता आपण इथे या पिट्युटरी ग्लँडचा अजून डीपमध्ये जाऊन अभ्यास करणार आहोत. हा टॉपिक नीटसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. पिट्युटरी ग्लँडवर नेहमी एक ना एक MCQ तुम्हाला पाहायला मिळेल. तर चला पाहूया. द पिट्युटरी ग्लँड इज लोकेटेड इन अ बोनी कॅव्हिटी कॉल्ड शेला टर्शिका. आता पिट्युटरी ग्लँड जिथे लोकेट आहे, लोकेट म्हणजे जिथे आहे, त्याला एक बोनी कॅव्हिटीमध्ये ती प्रेझेंट आहे, कारण तिचं कवच आहे, बोनी कॅव्हिटीमध्ये ती प्रेझेंट आहे. त्या बोनी कॅव्हिटीला काय म्हणतात? खूप वेळा असा प्रश्न विचारला गेलेला आहे की पिट्युटरी ग्लँड जी लोकेट करते ती बोनी कॅव्हिटी, तिला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात शेला टर्शिका. यावर इथे एक MCQ बनतो की पिट्युटरी ग्लँडचं जे बोनी कॅव्हिटी स्ट्रक्चर आहे त्याला काय म्हणतात? शेला टर्शिका. काय म्हणतात? शेला टर्शिका. शेला टर्शिका. यामध्ये ती प्रोटेक्टेड आहे. ठीक आहे. त्यानंतर पाहूया. इट अटॅच टू हायपोथॅलॅमस बाय अ स्टॉक. ही जोडली गेलेली आहे. कुणाला? हायपोथॅलॅमसला. आपल्याला माहिती आहे हायपोथॅलॅमस हे पिट्युटरीवर कंट्रोल करतं. पिट्युटरीचं जे सिक्रेशन आहे ते सिक्रेशन करायचं की नाही करणार हे कोण ठरवतं? हायपोथॅलॅमस. मग हे ठरवताना यामध्ये काहीतरी कनेक्शन असायला पाहिजे आणि असणारच मुळात. तर हे कनेक्शन आहे. हा जो ग्रे पार्ट इथे दिसत आहे, हा जो ग्रे पार्ट ॲश कलरचा दिसत आहे तुम्हाला, राखाडी कलरचा, तो आहे हायपोथॅलॅमस. हे कनेक्ट आहे आणि हे ऑरेंज आहे ना, हा पार्ट आहे पिट्युटरी ग्लँडचा. कळालं तुम्हाला? म्हणजे कुठे ना कुठे हायपोथॅलॅमस हे पिट्युटरी ग्लँडला जोडल्या गेलेलं आहे, तेव्हाच तर ते याच्यावर कंट्रोल ठेवणार ना. ठीक आहे. तर पुढे पाहूया. इट इज डिवायडेड ॲनाटॉमिकली इनटू ॲन ॲडेनोहायपोफायसिस अँड अ न्यूरोहायपोफायसिस. आणि हे जे पिट्युटरी ग्लँड आहे हे दोन भागामध्ये डिवाइड केलेलं आहे. एक जो भाग आहे त्याला ॲडेनोहायपोफायसिस म्हणलं जातं. या भागाला ॲडेनोहायपोफायसिस म्हणलं गेलेलं आहे. आणि जो दुसरा भाग आहे त्याला न्यूरोहायपोफायसिस म्हणलं गेलेला आहे. हा जो भाग आहे याला न्यूरोहायपोफायसिस म्हणल्या गेलेला आहे. ठीक आहे. पिट्युटरीचे दोन भाग पडलेत. कोणते दोन भाग? एक ॲडेनोहायपोफायसिस आणि दुसरा न्यूरोहायपोफायसिस. एवढं क्लिअर आहे? तर चला आता आपण ॲडेनोहायपोफायसिस म्हणजे काय ते पाहणार आहोत. आता ॲडेनोहायपोफायसिस हा पार्ट आहे. ॲडेनो मी इथं मेन्शन करते, याचा अभ्यास आपण करणार आहोत. आता ॲडेनोहायपोफायसिसमध्ये सुद्धा दोन पोर्शन आहेत. हे सुद्धा दोन पोर्शनमध्ये डिवाइड झालेलं आहे. एक आहे पार्स डिस्टॅलिस आणि सेकंड आहे पार्स इंटरमेडिया. तर ॲडेनोहायपोफायसिसचं दोघांमध्ये डिव्हिजन झालेलं आहे. एक पार्स डिस्टॅलिस आणि पार्स इंटरमेडिया.
तर पार्स डिस्टॅलिस कोणता पोर्शन आहे, तर हा डिस्टल एंडचा. हा जो पार्ट आहे पार्स डिस्टॅलिस आहे आणि हा जो पार्ट आहे दुसऱ्या कलरने शो करते, हा जो पार्ट आहे तो पार्स इंटरमेडिया आहे. ठीक आहे, पार्स इंटरमेडिया आहे हा आणि हा पार्स डिस्टॅलिस आहे. तर हे दोन पोर्शन कुणाचे आहे, ॲडिनोहायपोफायसिसचे आहेत. तर आता पाहूया आपण. एवढं तुम्हाला कळालं की पिट्युटरी ग्लँड ही दोन पोर्शनमध्ये डिवाइड झालेली आहे, एक ॲडिनोहायपोफायसिस आणि एक न्यूरोहायपोफायसिस. आणि या ॲडिनोहायपोफायसिसमध्ये सुद्धा दोन पार्ट आहे, पार्स डिस्टॅलिस, पार्स इंटरमेडिया. ठीक आहे, आणि न्यूरोहायपोफायसिसमध्ये एकच पार्ट आहे जो आहे पार्स नरोसा. पार्स नरोसा, एन फॉर न्यूरोहायपोफायसिस, एन फॉर नरोसा. हे लक्षात तुम्हाला ठेवता येईल. जर तुम्हाला विचारलं की पिट्युटरी ग्लँडचा पार्स नरोसा हा कशाचा पार्ट आहे, ॲडिनोहायपोफायसिसचा का न्यूरोहायपोफायसिसचा, तर वरून तुम्ही लक्षात ठेवा की हे न्यूरोहायपोफायसिसचा पार्ट आहे. ठीक आहे, एवढं कळालं. तर पुढे पाहूया. तर द पार्स डिस्टॅलिस रिजन ऑफ पिट्युटरी कॉमनली कॉल्ड अँटेरियर पिट्युटरी. हा खूप महत्त्वाचा पोर्शन आहे जो ॲडिनोहायपोफायसिसमधला पार्स डिस्टॅलिस आहे, डी जो आहे ना, हे खूप महत्त्वाचा आहे. हा रिजन खूप महत्त्वाचा आहे. का महत्त्वाचा आहे, कारण जे सिक्रेशन पिट्युटरी ग्लँड सिक्रेट करते सगळ्यात जास्त सिक्रेशन इथून सिक्रेट होतं, म्हणून याला अँटेरियर पिट्युटरी असं नाव दिलं गेलं. या पार्स डिस्टॅलिसलाच अँटेरियर पिट्युटरी म्हणलं जातं. ठीक आहे, पार्ट इंटरमिडियाचं एवढं काही इथं मेन्शन नाही आहे, म्हणजे एवढं काम नाही आहे, कारण पार्स इंटरमिडिया फक्त एकच सिक्रेशन सिक्रेट करते, ते आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन. आता पार्स इंटरमिडिया जे सिक्रेशन सिक्रेट करते मेलॅनोसाइटिंग स्टिम्युलेटिंग हार्मोन म्हणजे काय, मेलॅनिन सिक्रेट करते. मेलॅनिन म्हणजे आपला बॉडी कलर. इंटरमिडिया कोण सिक्रेट करते, इंटरमेडिया, पार्स इंटरमेडिया जो ॲडिनोहायपोफायसिसचा भाग आहे. ठीक आहे, तो एकच सिक्रेशन सिक्रेट करतं इंटरमेडिया. तो कोणतं, मेलॅनिन. मेलॅनिन काय आहे, ज्यामुळे आपल्याला कलर येतं, स्किनला कलर येतं. कोणी असतं गोरं असतं, कोणी गव्हाळी कलर असतं, कोणी खूपच डार्क कलर असतं. हे कशामुळं, जेवढं मेलॅनिन जास्त प्रमाणात हे इंटरमिडिया सिक्रेट करेल तेवढं त्याची बॉडी डार्क कलरची दिसेल, म्हणजे तो तेवढा काळा रंग त्याला येईल. आणि हे इंटरमिडिया जेवढं मेलॅनिन कमी सिक्रेट करेल तेवढं ते गोरा गोरा फेअर कलर येईल त्याला. कळालं. मग आपण गोरा काळा हे कशामुळं होतं, तर हे पिट्युटरी ग्लँडमध्ये ॲडिनोहायपोफायसिसमध्ये जो पार्स इंटरमिडिया आहे तो एक सिक्रेशन सिक्रेट करतं ज्याचं नाव आहे मेलॅनोसाइट स्टिम्युलेटिंग हार्मोन, जे मेलॅनिन सिक्रेट करतं आणि त्यामुळे आपल्याला स्किनला कलर येतो. ठीक आहे, हे कळालं. इथे एकच सिक्रेशन आहे. आणि आता अँटेरियर पिट्युटरी का महत्त्वाची आहे, कारण इथे हा जो भाग आहे हा खूप सिक्रेशन सिक्रेट करतो. आता कोणकोणती करतो, ग्रोथ हार्मोन. आता ग्रोथ हार्मोन म्हणजे काय, आपली जी वाढ होते, आपल्याला जी उंची मिळते, हा यामागील जो कारण आहे ते आहे अँटेरियर पिट्युटरी. ठीक आहे, अँटेरियर पिट्युटरी म्हणजे आपली वाढ होत असते. हे सिक्रेशन जर कमी प्रमाणात झालं तर आपल्याला डॉर्फिझम येते. डॉर्फिझम म्हणजे काय, ठेंगणा बनतो माने. डॉर्फ म्हणजे काय, ठेंगणा. जर ग्रोथ हार्मोन या अँटेरियर पिट्युटरीमध्ये ग्रोथ हार्मोन व्यवस्थित सिक्रेट नाही झालं, कमी प्रमाणात झालं, तर आपल्याला डॉर्फिझम येतं. आणि जर ते जास्त प्रमाणात झालं तेही जमत नाही. जर जास्त प्रमाणात झालं तर काय होतं, आपल्याला गिगॅन्टिझम हा आजार होतो. गिगॅन्टिझम म्हणजे काय, ज्याची हाईट वाढतच जाते. ठीक आहे, ज्यांची हाईट वाढतच जाते. आणि जर कमी प्रमाणात सिक्रेट झालं तर काय होते, डॉर्फिझम येते, ठेंगणा बनतो. दोन्ही प्रॉब्लेमच आहे, म्हणून ते एक रेग्युलेट फॉर्ममध्ये आपल्या बॉडीमध्ये सिक्रेट होणं महत्त्वाचं आहे. ठीक आहे,
हीच अजून एक कंडिशन आहे जे अडल्टमध्ये होतं. अडल्टमध्ये म्हणजे काय, वयस्क माणसामध्ये ज्यांचं वय जास्त आहे त्यांच्यामध्ये जर हा ग्रोथ हार्मोन रिलीजिंग जास्त झाला तर त्यांना ॲक्रोमेगली हा डिसीज होतो, ॲक्रोमेगली. ठीक आहे. इथे मी तुम्हाला 3 कंडिशन सांगितलं आहे. ग्रोथ हार्मोनच्या रिलेटेड 3 कंडिशन सांगितले आहेत. ते कोणकोणत्या लक्षात ठेवा. एक कंडिशन कोणती आहे, जर ग्रोथ हार्मोन्स कमी प्रमाणात रिलीज झाला, तर कोणती कंडिशन येते, डॉर्फिझम. कमी प्रमाणात झाला तर डॉर्फ होतो, ठेंगणा होतो. जास्त प्रमाणात झाला तर काय होतं, गिगॅन्टिझम होतो. गिगॅन्टिझम लक्षात ठेवा. कशाही पद्धतीने लक्षात ठेवा, पण ठेवा. आणि अडल्टमध्ये जर हे ग्रोथ हार्मोन जास्त झालं तर ते ॲक्रोमेगली होतं. त्यांना ॲक्रोमेगली काय होतं, ॲक्रोमेगली. अडल्टमध्ये ॲक्रोमेगली, ए वरून लक्षात ठेवा, ॲक्रोमेगली. हे 3 कंडिशन इथे लक्षात ठेवायचे आहेत. आता हे अँटेरियर साईडचं पिट्युटरी जी साईड आहे यामध्ये आपण ग्रोथ हार्मोन रिलीजिंग होतं. त्याच्यानंतर प्रोलॅक्टिन होतं. प्रोलॅक्टिन म्हणजे काय, की प्रोलॅक्टिन हे हार्मोन्स काय करतं, मॅमेरी ग्लँडमध्ये, फिमेलमध्ये जी मॅमेरी ग्लँड असते, ठीक आहे, त्या ग्लँडचं डेव्हलपमेंट आणि त्यामध्ये सिक्रेशनसाठी ही अतिशय महत्त्वाची असते. आता मॅमेरी ग्लँडचं फंक्शन कधी होतं, जेव्हा बाळाला जन्म दिल्यानंतर याचं फंक्शन स्टार्ट होतं. तोपर्यंत ती ग्लँड डेव्हलप होणं, तिच्यामध्ये सिक्रेशन तयार करायचं काम कुणाचं असतं, प्रोलॅक्टिनचं असतं. हे कळालं. त्यानंतर थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन काय करतं, की थायरॉइड त्याची सिक्रेशन आहेत ते इथे सिक्रेट होतात. तुम्हाला एकदा सगळ्या गोष्टी सांगायला गेलं तर ते कन्फ्यूज होईल. आपण थायरॉइड ग्लँड पाहणारच आहोत तेव्हा मी हे सिक्रेशन तुम्हाला सांगेल. त्यानंतर आहे ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन्स आणि ल्युटिनायझिंग हार्मोन्स, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. हे ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिक हार्मोन हे ॲड्रेनल ग्लँडमध्ये तुम्हाला मी सांगेल, इथं कन्फ्यूज होईल. आता आपण ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन काय आहे ते सांगते. हे ल्युटिनायझिंग हार्मोन आणि फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन कधी यूज होतात, जेव्हा फिमेलमध्ये ओव्हूल असते, ओव्हरीज असतात, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी हे 2 हार्मोन यूज होतात. ठीक आहे. ल्युटिनायझिंग हार्मोन आणि स्टिम्युलेटिंग हार्मोन. एवढं कळालं. हे सगळे हार्मोन्स इथं अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करते, म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे. पार्स डिस्टॅलिस कोणतं हार्मोन रिलीज करते, त्यामध्ये एकच हार्मोन्स इथे रिलीज होतं, ते आहे मेलॅनिन. मेलॅनिनमुळे काय होते, की आपल्या स्किनला कलर येतो. मग तो कलर डार्क येईल किंवा फेअर येईल. ठीक आहे. एवढं कळालं. यानंतर आपण हा पोर्शन पाहिलेला आहे. आता आपण पाहणार आहोत पोस्टेरियर पिट्युटरी. पोस्टेरियर पिट्युटरी म्हणजेच हा भाग कुणाचा आहे, न्यूरोहायपोफायसिसचा आहे. पोस्टेरियर पिट्युटरी हा भाग कुणाचा आहे, न्यूरोहायपोफायसिसचा. आणि यामध्ये एकच पार्ट येतो, ते आहे पार्स नरोसा. तो आहे पार्स नरोसा. यामध्ये कोणकोणते हार्मोन सिक्रेट होतात ते आपण आता पाहणार आहोत. तर या पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये न्यूरोहायपोफायसिसमध्ये 2 हार्मोन्स रिलीज होतात. ते आहे ऑक्झिटोसिन आणि वॉसोप्रेसिन. हे 2 हार्मोन्स कोण रिलीज करते, पोस्टेरियर पिट्युटरी. आता ऑक्झिटोसिन म्हणजे काय, तुम्हाला माहिती आहे, ऑक्झिटोसिन याचा यूज होतो आपल्या मसल्सला प्रेस करण्यामध्ये, मसल्सचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलीज करण्यामध्ये या ऑक्झिटोसिनचा यूज होतो. मग हा यूज कुठे बघायला मिळेल तुम्हाला माहिती आहे, जेव्हा डिलिव्हरीच्या टाईमला लेबर पेन येतात तेव्हा हे ऑक्झिटोसिन हे यूजमध्ये येतं. आणि या ऑक्झिटोसिनमुळे आपल्या स्टमकचे मसल्स हे कॉन्ट्रॅक्ट होतात आणि त्यामध्ये लेबर पेन स्टार्ट होतं आणि बेबीच्या बर्थसाठी ते महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर वॉसोप्रेसिन काय आहे, विच इज ॲक्च्युली सिंथेसिस्ड बाय हायपोथॅलॅमस.
हे ऑक्सिटोसिन आणि वॅसोप्रेसिन सिंथेसिस कुठं होतं? हायपोथॅलॅमसमध्ये सिंथेसिस होतं आणि डक्टमार्फत कुणाकडे येतं? हे येतं पिट्युटरी ग्लँडच्या न्यूरोहायपोफायसिसमध्ये, जे एंड आहे पोस्टेरियर पिट्युटरीमध्ये हे येतं सिक्रेशन. ठीक आहे. तर या वॅसोप्रेसिनचा काम काय आहे? तर जे आपण युरिनेशनला जातो, ज्यावेळेस युरिनेशनमधून जास्त युरिन फ्लो होतं, म्हणजे न्यूट्रियंट फ्लो होतं, वॉटर आणि इलेक्ट्रोलाइट हे जास्त शरीराच्या बाहेर फेकले जातात, त्यांचं रिअब्झॉर्प्शन होण्यासाठी हे वॅसोप्रेसिन खूप महत्त्वाचं आहे. वॅसोप्रेसिन लॉस ऑफ वॉटर जे आपल्या शरीरातील आहे ते कंट्रोल करतं आणि त्यामुळेच त्याला अँटी डायुरेटिक हार्मोन्स असं म्हणलं जातं. कुणाला अँटी डायुरेटिक हार्मोन म्हणलं जातं? तर वॅसोप्रेसिनला. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. थँक्यू सो मच.